विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण नवीन सिरीज या ठिकाणी पाहतोय आणि ती म्हणजेच कंपनी कायदा, दॅट इज कंपनी लॉ। या सिरीजमधला दुसरा भाग म्हणजेच कंपनीची निर्मिती, फॉर्मेशन ऑफ कंपनी। या कंपनीच्या निर्मिती संबंधीचा थेरॉटिकल भाग यापूर्वी आपण डिटेलमध्ये पाहिलेला होता आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजेच कंपनी निर्मिती या टॉपिकवर येणारे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स। विद्यार्थी मित्रहो, या कंपनी कायद्याच्या ज्या सिरीज आहेत त्यामध्ये पूर्वी तुम्हाला सर्व थेरॉटिकल पार्ट दिले होते, आता आपण त्याचे फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत। क्वेश्चन 1, कंपनीची निर्मिती करणारी व्यक्ती म्हणजे कंपनीचे प्रवर्तक, सभासद, संचालक का सावकार? तर कंपनीची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला कंपनीचे प्रवर्तक असं म्हटलं जातं, दॅट इज प्रोमोटर्स। म्हणून आपलं उत्तर आहे ए। क्वेश्चन नंबर 2, कंपनी निर्मितीसाठी प्रवर्तकाने केलेला खर्च म्हणजे? प्रवर्तक हा कंपनीची स्थापना करतो, स्थापना करताना त्याला काही खर्च करावे लागतात। कंपनीच्या श्री गणेशा किंवा प्रारंभ हा प्रवर्तक प्राथमिक अवस्थेमध्ये खर्च करीत असतो आणि म्हणून त्याला आपण म्हणतो प्रारंभिक खर्च किंवा प्राथमिक खर्च, आणि म्हणून उत्तर आहे सी। प्रश्न 3, कंपनी प्रवर्तकाला मोबदला मिळविण्यासाठी कंपनीबरोबर काय करावं लागतो? प्रवर्तकाचा मोबदला हा प्रामुख्याने कंपनीशी करार करूनच त्या ठिकाणी निश्चित केला जातो। त्यासाठी ठराव, प्रस्ताव हा भाग कोणत्याही संदर्भात लागू होत नाही आणि म्हणून आपलं उत्तर मोबदल्याबाबत असं सांगता येईल की मोबदला मिळविण्यासाठी कंपनीबरोबर प्रवर्तकाला करार करावा लागतो। उत्तर आहे ए। प्रश्न 4, प्रवर्तकाने कंपनीच्या वतीने इतरांशी केलेले करार म्हणजे? पहा, प्रवर्तक कंपनीची स्थापना करतो, स्थापना करण्यासाठी त्याला साधन सामुग्रीची जुळवाजुळव करावी लागते, गोळा करावी लागतात, अनेक तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करावी लागतात। साहजिकच या तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्यासाठी आणि कंपनीची साधनसामुग्री उभी करण्यासाठी त्यांना अनेक वित्तपुरवठा संस्था, मालपुरवठा संस्था, त्रयस्थ व्यक्ती यांच्याबरोबर करार करावे लागतात आणि ह्या सर्व करार हे सुरुवातीच्या कालावधीमधले असतात, त्यामुळे त्यांना प्राथमिक किंवा प्रारंभिक करार असं संबोधलं जातं आणि म्हणून उत्तर आहे बी। प्रश्न क्रमांक 5, प्रवर्तकाने कंपनीच्या मालमत्तेचा जर गैरवापर केलेला असेल तर त्याबद्दलची त्याची निर्माण होणारी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी कोणत्या प्रकारची आहे? खरं तर प्रवर्तक हा कंपनीचा विश्वस्त असतो, मालमत्तेचा वापर कंपनीसाठीच करणे अपेक्षित आहे, परंतु तर त्याने मालमत्तेचा गैरवापर केलेला असेल, स्वतःच्या स्वार्थासाठी जर वापरलेला असेल तर नॅचरली ती त्याची कर्तव्यभंगाबद्दलची जबाबदारी ठरते आणि निष्काळजीपणाबद्दलचीही जबाबदारी ठरते आणि म्हणून उत्तर आहे सी, वरील ए व ब। प्रश्न क्रमांक 6, प्रवर्तकाने भांडवल उभारणी संदर्भात माहितीपत्रकात जर चुकीची माहिती दिलेली असेल तर त्याबाबतची त्याची जबाबदारी म्हणजे किंवा त्याला काय म्हणतात? माहितीपत्रकामध्ये कुठलीही दिशाभूल होणारी, चुकीची, असत्य अशी माहिती देता कामा नये, परंतु जर त्याने त्या ठिकाणी चुकीची माहिती, असत्य माहिती जर त्या ठिकाणी दिलेली असेल तर प्रवर्तकाची ती जबाबदारी ही दिवाणी जबाबदारी, त्याचप्रमाणे फौजदारी जबाबदारी, त्याचप्रमाणे कर्तव्यभंगाची जबाबदारी म्हणून मानली जाते आणि म्हणून उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न क्रमांक 7, कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र कोण प्रदान करतं? कंपनीची जर स्थापना करायची असेल, कंपनी अस्तित्वात आणायची असेल तर कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं आवश्यक आहे। असं नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी कंपनी घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक
यासंबंधीची सर्व कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करते आणि त्यामुळे नोंदणी अधिकारीच नोंदणी प्रमाणपत्र कंपनीला प्रदान करतो आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 8. कंपनी स्थापनेवेळी संचालकांना जे भाग खरेदी करावे लागतात त्या भागांना काय म्हणतात? पहा, कंपनीची स्थापना करायची असेल तर संचालकांची नेमणुका करावी लागतात. संचालकांनी तशी लेखी संमती कंपनीला दिली पाहिजे आणि त्याचप्रमाणे कंपनीचे भाग खरेदी करण्याबाबतची लेखी हमी, लेखी संमती संचालकांनी दिली पाहिजे. संचालकांनी अशा प्रकारे जी लेखी संमती दिलेली असते त्या आधारे ते जे भाग खरेदी करतात त्यांना पात्रता भाग, क्वालिफाईंग शेअर्स असं म्हटलं जातं. उत्तर ए. प्रश्न क्रमांक 9. कोणता दाखला मिळाल्यानंतर कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते? तर नॅचरली नोंदणीचा दाखला. उत्तर बी. प्रश्न क्रमांक 10. कंपनी स्थापनेवेळी माहितीपत्रकात नमूद केलेले भांडवल म्हणजे? अधिकृत भाग भांडवल, विक्रीस काढलेले भाग भांडवल, वसूल झालेले भाग भांडवल. हे तिन्ही प्रकारचे भाग भांडवल हे कंपनीच्या नियमावलीमध्ये नमूद केलेले असतात. माहितीपत्रकामध्ये जे भांडवल नमूद केलेले असतात त्याला आपण किमान भाग भांडवल असं म्हणतो आणि म्हणून उत्तर आहे डी, किमान भाग भांडवल. प्रश्न क्रमांक 11. भाग विक्रीपोटी भाग विमेकऱ्यास द्यावी लागणारी दलाली म्हणजे? कंपनीला किमान भाग भांडवल किंवा किमान अभिदान रक्कम म्हणजेच मिनिमम सबस्क्रिप्शन जर गोळा केलं नाही तर कंपनीला आपला व्यवसाय त्या ठिकाणी बंद करावा लागतो. हे होऊ नये म्हणून अनेक वेळा कंपनी भाग विमेकऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक करते. जर कंपनीचे सर्व भाग विकले गेले नाही तर हा भाग विमेकरी सर्व भाग त्या ठिकाणी खरेदी करण्याची हमी देतो आणि त्या मोबदल्यात त्याला दलाली द्यावी लागते आणि म्हणून त्याला आपण म्हणतो भाग विमा दलाली ए. प्रश्न क्रमांक 12. किमान भाग भांडवलाच्या रकमेचा उपयोग कंपनीने कोणत्या कारणासाठी करणे आवश्यक आहे? मालमत्ता खरेदी करण्यासाठी, प्रारंभिक खर्च करण्यासाठी आणि भाग विमा दलाली देण्यासाठी. या तिन्ही गोष्टीसाठी या भांडवलाच्या रकमेचा विनियोग कंपनीला करावा लागतो म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 13. कंपनीची नोंदणी करण्यासाठी कोणते दस्तऐवज आवश्यक आहेत? मगाशीच मी सांगितलं पहा, कंपनीचे घटनापत्र, कंपनीची नियमावली आणि त्याचप्रमाणे संचालक पदावर राहण्याबाबतची लेखी संमती इत्यादी सर्व दस्तऐवज हे नोंदणी दाखला मिळवण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. नोंदणी प्रमाणपत्र मिळताच कोणती कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते? खाजगी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळवताच त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करता येतो आणि सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ दाखला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपला व्यवसाय सुरू करता येत नाही आणि म्हणून उत्तर आहे ए, खाजगी कंपनी. प्रश्न क्रमांक 15. व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र किंवा दाखला मिळताच कोणती कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते? आत्ता सांगितल्याप्रमाणे खाजगी कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवण्याची आवश्यकता नसते, तर सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे. त्याशिवाय ती कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही म्हणून उत्तर आहे बी, सार्वजनिक कंपनी. प्रश्न क्रमांक 16. कंपनीला किमान भाग भांडवलाची किंवा दुसऱ्या भाषेत किमान अभिदान रक्कम माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून किती दिवसाच्या आत जमा करावी लागते? तर 120 दिवसाच्या आत. जर 120 दिवसाच्या आत ही रक्कम जमा केली नाही तर कंपनीचं विसर्जन करावं लागतं आणि म्हणूनच कंपनीने भाग विमेकऱ्याची नेमणूक करीत असते. उत्तर आहे आपलं ए, 120 दिवस. प्रश्न क्रमांक 17. किमान भाग भांडवलाची रक्कम ही कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांच्या दर्शनी किमतीच्या किती टक्केपेक्षा कमी असू नये? म्हणजे अधिकृत भाग भांडवल, विक्रीस काढलेलं भाग भांडवल
त्या विक्रीस काढलेल्या भागभांडवलाच्या अधिकृत नाही, तर ती किमान 5% म्हणजेच उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 18. डॅश डॅश तयार करून सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केल्याशिवाय सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणी करता येणार नाही. आता पहा इथे घटनापत्रक तयार करून सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करता येतं का? नाही. नियमावली नाही. माहितीपत्रक मात्र तयार करून ते सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावं लागतं. त्याशिवाय सार्वजनिक कंपनीला भांडवल उभारणी करता येत नाही. आणि माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन हे खाजगी कंपनीबाबत आहे. खाजगीरित्या भागांची विक्री करायची, माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन. सार्वजनिकरित्या भागांची विक्री करायची असेल, माहितीपत्रक. आणि म्हणून उत्तर आहे सी, माहितीपत्रक. प्रश्न क्रमांक 19. भाग विमा करार कोणाबरोबर केला जातो? सुरुवातीलाच आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे, तो म्हणजेच भाग विमेकरी याच्याबरोबर. आता हा भाग विमा करार दोन पद्धतीने असतो. भागांच्या बाबतीत सुद्धा असतो आणि कर्जरोख्यांच्या बाबतीत सुद्धा असतो. भाग विमेकऱ्याकडे दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी विमा उतरवला जातो आणि भागांच्या बाबतीत त्याला 5% आणि कर्जरोख्यांच्या बाबतीत 2.5% इतकी दलाली मिळत असते. प्रश्न क्रमांक 20. सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ दाखला मिळालेला नसतानाही खर्च मिळाला असल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. परंतु जर व्यवसाय प्रारंभ दाखला मिळालेला नाही आणि कंपनीचा व्यवसाय सुरू केला असेल तर ज्याने सुरू केलेला आहे त्या संबंधित अधिकाऱ्यास किती रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते? गुन्हा चालू असेपर्यंत दररोज 500 रुपये इतक्या दंडाची त्याला शिक्षा होऊ शकते. म्हणून उत्तर आहे ए, दररोज 500 रुपये. चुकून बाण या ठिकाणी 1500 वर गेलेला आहे. उत्तर आहे दररोज 500 रुपये इतकेच. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजेच कंपनीचे घटनापत्रक. आता या घटनापत्रकाबाबतचा संपूर्णतः माहिती आपण थेरॉटिकली व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. इथे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे त्याला लाईक करा. तुमचे जर काही कमेंट्स असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत व्हिडिओला किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील. माझे स्वतःची वेबसाईट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप पण आहे आणि त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल ID दिलेला आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही त्या फॉलो करू शकता आणि येणारे सर्व अपडेट्स जाणून घेऊ शकता. तर मित्रहो, आपण निश्चितपणे पुढील भागामध्ये पाहणार आहोत ते म्हणजेच कंपनीचे घटनापत्रक व त्या संबंधातले मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.